अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर देवघर हा सगळ्यात आपल्या महत्त्वाचा विषय आहे। आपल्या घराचं मुख्य हृदय म्हटलं तरी चालेल, कारण घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे देवघर आणि ते आपल्या खूप जवळचं असतं, कारण तिथूनच आपल्या आयुष्याला आपल्या दिवसाला सुरुवात होत असते। आपण देवाचं दर्शन घेऊन देवाच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेऊनच आपण घरातून बाहेर पडत असतो आणि प्रत्येक घरात हे देवघर असतंच आणि असलंच पाहिजे, कारण त्याचा आशीर्वाद आपल्यावर आहे। म्हणून आपण आज आपल्या स्वतःच्या भाड्याच्या कुठेतरी का असेना आपण घरात राहतोय, हे फक्त त्याची कृपा आहे। आयुष्य जे काही चाललंय ते फक्त त्याच्या कृपेमुळे चाललेलं आहे। तर आता मी माझ्या घराचे जेव्हा व्हिडिओ दाखवते तेव्हा मला बऱ्याच ताईंचे वगैरे प्रश्न आले होते की तुझ्या म्हणजे देवघरात कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत, किंवा मग एवढ्या मूर्त्या काय आहेत, किंवा मग तू कशी पूजा करतेस। मी देवघरात माझ्या देवांची पूजा कशी करते याचा व्हिडिओ 1-2 दिवसात मी लवकरच टाकेन। मी व्हिडिओ शूट पण केलाय, पण मला तो एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे, तर तो 1-2 दिवसात मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत आणेन की मी देवपूजा कशी करते। काही मी वेगळं पूजा वगैरे नाही करत, नॉर्मल जसं आपण देव स्वच्छ धुवून, जसं गंध लावून, अक्षता घालून, अक्षता वाहून, फुलं घालून जशी पूजा करतो तशीच नॉर्मली पूजा करते। तरी पण मी एक शूट केलं, कारण मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता तेच बघणार आहोत की माझ्या देवघरात कुठल्या मूर्त्या आहेत आणि मी कशी त्यांची पूजा करते, म्हणजे का आहेत एवढ्या आणि कोणत्या असाव्यात। पहिलं तर देवघर हे लाकडी असावं हे मलाही माहिती आहे। माझं जे पहिलं देवघर होतं ते लाकडी होतं, परंतु ते थोड्या दिवसांनी खराब झालं। त्यानंतर मग मी हे देवघर घेतलं, याला एक 4 वर्ष वगैरे झाली असतील। मार्बलचं देवघर असलं तरीही चालतं, लाकडी असावं, शक्यतो लाकडी असावं, नाहीतर मार्बलचं देवघर असेल व्हाईट कलर पूर्ण शुभ्र तरी चालतं। आणि मग देवघर कुठे असावं, तर देवघर हे ईशान्येच्या कोपऱ्यात असावं। घराचा जो ईशान्य कोपरा आहे तिकडे असावं, म्हणजेच देवाचं तोंड पश्चिमेकडे होतं आणि पाठ पूर्वेकडे होते। ते जर शक्य नसेल तर देवाचं तोंड पूर्वेकडे झालं, पाठ पश्चिमेकडे आली तरी चालेल, जर जागेचा प्रॉब्लेम असेल तर। आता माझं जे देवघर आहे ते परफेक्ट म्हणजे घराचा जो ईशान्य कोपरा आहे तिथेच आहे। थोडी जागा शॉर्ट आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित तेवढे व्हिडिओज वगैरे म्हणजे करता येत नाही, जे देवाच्या रिलेटेड कुठले असतील तर। तरी पण मी जेवढे जमतील तेवढे करत असते। तर आता देवघरात मूर्त्या कोणत्या आहेत माझ्या हे तुम्ही बघतच असाल। तर पहिली मूर्ती म्हणजे पहिल्या पायरीवर जी आहे, आता मी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातून जी मांडणी दिलेली आहे त्याप्रमाणे मी मांडणी केलेली आहे, जशी मला जमेल तशी, किंवा जेवढं मला पॉसिबल झालंय तेवढं। थोडं काही कमी जास्त असू शकतं, चुकीचं पण असू शकतं, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी केलं। तर पहिल्या पायरीवरती मी स्वामींची मूर्ती ठेवली आहे। त्यानंतर दुसऱ्या पायरीवरती मी आई तुळजाभवानीची मूर्ती ठेवली, टाक ठेवलाय। देवघरात आपल्या कुलदेवीचा आणि आपल्या कुलदेवाचा टाक हा असला पाहिजे। मग देवीचा जो टाक आहे, कुलदेवीचा टाक, तो आपल्या उजव्या हाताला असला पाहिजे आणि कुलदेवाचा आपल्या डाव्या हाताला। त्याचबरोबर मी देवीच्या बाजूला एक कॉइन ठेवलंय लक्ष्मीचं, तर ते लक्ष्मीचं कॉइन सुद्धा आपण ठेवायचं। जेव्हा आपण दिवाळीत लक्ष्मीपूजनची पूजा करत असतो तेव्हा आपण हे कॉइन पूजेला लावत असतो, तर ते सुद्धा मी ठेवलंय दुसऱ्या पायरीवर। त्यानंतर माझ्याकडे आहे ती गणपतीची मूर्ती उजव्या साईडला, गणपतीची मूर्ती आहे। त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आहे। पंचायतन जे म्हणतात ते असं असतं की स्वामींची मूर्ती, आपल्या कुलदेवाचा आणि कुलदेवीचा टाक, त्याचबरोबर गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, शंकराची पिंडी, शंख वगैरे हे जे असतं ते पंचायतन असं म्हटलं जातं, पण माझ्याकडे जास्ती मूर्ती आहेत। तर गणपती आहे, त्याच्यानंतर बाळकृष्ण ठेवलाय, त्याच्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आहे। नंतर मी मध्ये जागा सोडली आहे। जागा याचसाठी ठेवली आहे की स्वामी महाराज आपले दरबारात आहेत आणि त्यांना वरती जाण्यासाठी मी जागा सोडली आहे, त्याच्यामुळे मी मध्ये कुठलीच मूर्ती नाही ठेवली आहे। त्यांना वरती चालत जायला जागा ठेवली आहे मध्ये। त्यानंतर मी महालक्ष्मीची, कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे तिची मूर्ती ठेवली आहे। त्याच्यानंतर लक्ष्मी, त्यानंतर अन्नपूर्णा माता आणि शेवटला मी शंकराची पिंडी ठेवली आहे। शंकराची पिंडी कुठे ठेवायची, शंकराची पिंडी ही पूर्ण शेवटलाच ठेवायची आणि आपण पाणी जेव्हा शंकराच्या पिंडीवरती अभिषेक वाहतो तेव्हा त्याचं जे पाणी आहे ते उत्तरेकडे वाहील या दिशेने ठेवायची। आणि त्याच्या शंकराच्या पिंडीनंतर कोणतीच मूर्ती कधीच नाही ठेवायची, शेवटला शंकराची पिंडी ठेवायची, परंतु त्याचं जे पाणी आपलं अभिषेक केल्यानंतर पाणी आहे ते उत्तरेकडे वाहेल याच दिशेने ठेवायचं। त्याचबरोबर खाली मी देवांना पिण्यासाठी पाणी ठेवलंय, शंख आहे, त्यानंतर श्रीयंत्र आहे माझ्याकडे आणि श्रीयंत्रावरती मी कमळगठ्ठाची माळ ठेवली आणि नंतर माझ्या स्वामींची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे हा मंगल कलश आहे। एवढंच आहे। तर आता देवांच्या मूर्त्या किती असाव्यात, तर गणपती आहे, बाळकृष्ण आणि मग इकडे अन्नपूर्णा माता आणि मग शंकराची पिंडी, एवढंच। तर ज्या माझ्याकडे या 3 मूर्त्या आहेत त्या एक्स्ट्रा आहेत, किंवा मला पहिलं माहिती नव्हतं। जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तर माझ्याकडे फक्त बाळकृष्ण होता जो लग्नात घेऊन आले होते,
तर त्याचीच मी फक्त पूजा करत होते. बाकी माझ्याकडे कोणतीच मूर्ती नव्हती. त्यानंतर मी लक्ष्मी कुबेर यंत्राचा फोटो आणला होता, की एकच मूर्ती आहे देवघरात त्याच्यामुळे. त्यानंतर लग्नानंतर आम्ही 2-3 महिन्यांनी अष्टविनायकला गेलो होतो. मग अष्टविनायकला गेल्यानंतर मी तिकडून गणपती बाप्पाची मूर्ती आणली होती. तर ती लावली पूजेला. त्याच्यानंतर माझं जेव्हा डोहाळे जेवण होतं पहिल्या मुलीच्या वेळेचं, तर तेव्हा माझ्या आईने मला ही लक्ष्मीची मोठी मूर्ती आहे ती दिली होती. तर ती एक पूजेला लावली. एवढ्याच माझ्याकडे मूर्त्या होत्या. त्यानंतर जेव्हा आम्ही मग मार्बलचं हे देवघर घेतलं, त्याच्यानंतर मग मी टाक वगैरे घेतले. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा मला कुलदेवी माहिती नव्हती. तर माझ्या घरातल्या मोठ्यांना मी विचारलं होतं, स्त्रीना. तर त्यांनी मला सांगितली होती, की आपली जी कुलदेवी आहे ती महालक्ष्मी आहे. पण महालक्ष्मी ही आमची ग्रामदैवत आहे. म्हणजे माझं माहेर सासर सॉरी रत्नागिरीचं आहे. तर तिकडे माझं जी माझी म्हणजे कुलदेवी नाहीये, पण आमची ग्रामदेवी आहे ती माझी महालक्ष्मी आहे. पण त्यांच्या सांगण्यात चूक झाली किंवा माझ्या ऐकण्यात चूक झाली आणि मला वाटलं, की आमची कुलदेवी महालक्ष्मी आहे म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी. त्याच्यामुळे मी तेव्हा महालक्ष्मीची मूर्ती आणली होती. माझ्याकडे तुळजाभवानी आईचा टाक नव्हता तेव्हा. त्याच्यामुळे महालक्ष्मी आईची मी मूर्ती पूजेला लावली. ती 3 एक वर्ष माझ्याकडे होती. विठ्ठल रुक्मिणीची मला हवी होती म्हणून मग मी ती एक मूर्ती घेतली. अशा प्रकारे ह्या माझ्याकडे मूर्त्या झाल्या. पण जेव्हा मला कळलं, की आपली कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे, तेव्हा मग मला कन्फ्यूज झाले, की देवीच्या मूर्त्या 2च असाव्या असं म्हणतात देवघरात. पण माझ्याकडे 3-3 होत्या. तर मी माझे जे भटजी काका आहेत, तर त्यांना विचारलं होतं, तर मी काय करू? तर महालक्ष्मी आईची मूर्ती मी विसर्जन करू का? कारण माझी ती नाहीये कुलदेवी. तर ते म्हणाले, की त्याच्यामुळे तुला काही त्रास होतोय का? एवढ्या वर्षात त्रास झाला का? म्हटलं काही नाही झालं. देवाच्या दयेने माझं सगळं सुरळीत चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. मग ते म्हणाले, की तू एवढे दिवस तुझ्या मावशीची पूजा केलीस घरात, परंतु आता तुझी आई जेव्हा घरात आली, म्हणजे तुळजाभवानी आई जेव्हा तुझ्या घरात आली, तेव्हा तू मावशीने तुझ्या घरातून बाहेर काढल्याचं याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे जर तुला काही त्रास नसेल याच्यामुळे, तर तू तू महालक्ष्मी आईची सुद्धा मूर्ती पूजेला ठेव आणि आई तुळजाभवानीची सुद्धा लाव. कारण तुझी आई आली म्हणून तू तुझ्या मावशीला घरातून बाहेर काढलं असं होईल. कारण एवढे वर्ष तुला तुझ्या मावशीने जपलं. तुझ्या मावशीने तुला एवढा दिवस सांभाळ केला आणि आई आल्यावर तुला त्या मावशीची किंमत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे तू महालक्ष्मी आईची सुद्धा मूर्ती पूजेला लाव. त्याच्यामुळे माझ्या घरात ह्या तुळजाभवानीचा आईचा टाक आहे, महालक्ष्मी आईची मूर्ती आहे आणि लक्ष्मीची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा आईची मूर्ती झाली आहे. त्याचबरोबर मी अक्कलकोटला गेले होते आता डिसेंबरला, तर तिकडून मी स्वामींच्या पादुका आणल्यात आणि इकडे जो आहे तो माझा तुळजाभवानी आईचा फोटो आहे, जो मी तुळजापूरवरून 2 वर्षापूर्वी आणला होता. तर एवढेच मूर्ती आहेत आणि माझ्याकडे जो स्वामींचा मोठा फोटो आहे तो तुम्हाला माहितीच असेल, तो एक फोटो आहे. तर अशा प्रकारे आणि मी तर तेच म्हणेन, की माझं स्वामींच्या कृपेने, देवाच्या दयेने, आई तुळजाभवानीच्या कृपेने काही वाईट नाही झालं आणि कधी होणारही नाही. कारण आपण जे काही करतो पूजा अर्चा ते काही चुकीच्या करत नाही. हां, काही चुकलं तर आपल्याला देव आपली त्याच्या कुठलीच शिक्षा देत नाही. जे आपल्याला काही व्हिडिओज मार्फत चांगलं सांगितलं जातं किंवा काही लोकांकडून सांगितलं जातं, असं करा, तसं करा. जे टॅगलाईनच असतात व्हिडिओला लावलेल्या, की तुम्ही ही चूक कराल आणि मग आयुष्य बरबाद होईल. तुम्ही ही चूक कधीच करू नका. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार नाही, नाराज होईल, घरातून निघून जाईल. असं काही नसतं. चूक झाली तरी ते सुद्धा आपले आई-वडील आहेत. आपल्या आई-वडिलांचं जे स्थान आहे तेच आपल्या देवाचं स्थान आहे. ते आपल्याला त्याच मायेने जपत असतात. त्यांचं आपल्या कृपाछत्र असतं. त्याच्यामुळे जर एखादी चूक झाली तर ते आपल्यावर कोपून आपल्याला त्याचा त्रास कधीच होऊ देणार नाहीत. कारण ते आपल्याला सांभाळतात. त्याच्यामुळे जर चुकलं तर देवाकडे क्षमा मागायची, की माझ्याकडून जर सेवा आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा मी पूजा करते, कोणती सेवा करते, तेव्हा मी शेवटला तेच सांगते, तुझी पूजा करताना, सेवा करताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि ही पूजा संपन्न करून घे. त्याच्यामुळे असं नाही की चुका करायच्या आणि मग देवाकडे माफी मागायची. पण आपल्याला जर चुकून कधी चूक झालीच, तर त्याच्यासाठी आपल्याला देव कधीच त्रास देत नाही त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढं सेवा करा. तर मला हेच देवघराचं सांगायचं होतं. मला बऱ्याच ताईंचे कमेंट्स आल्या होत्या, की एवढ्या मूर्त्या काय आहेत? आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी माझ्याकडे एवढ्या मूर्त्या असल्या तरी मी त्यांची रोज पूजा करते व्यवस्थित व्यवस्थित देवांना स्नान वगैरे घालून. त्याच्यानंतर व्यवस्थित गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप सगळं मी व्यवस्थित करते. मला पूजा करायला जवळजवळ 1.5 ते 2 तास जातात. कारण ही पूजा असते, त्याचबरोबर उंबरठ्याची पूजा असते, तुळशीची पूजा असते, गॅसची पूजा असते, स्वामींच्या माझ्या मोठ्या फोटोची पूजा असते. त्याचबरोबर अक्कलकोटवरून मी जेव्हा आम्ही आलो 2 वर्षापूर्वी, तर तिकडून अन्नछत्रातून स्वामींचा फोटो आणला होता. तर तुम्हाला सुद्धा तिथे तुम्ही देणगी दिल्यानंतर अन्नछत्रातून एक फोटो मिळतो. तो स्वामींचा मूळ फोटो आहे आणि शक्यतो तो फोटो तुम्ही कोणालाही देऊ नका. जर तुम्हाला सुद्धा अन्नछत्रातून हा स्वामींचा जो फोटो आहे तो मिळाला असेल, तर तो फोटो तुमच्या घरातच ठेवा. तो शक्यतो कोणालाही देऊ नका. तर तो एक मी माझ्या अन्नछत्र म्हणजे मी माझ्या स्वयंपाकघरात स्वामींचा फोटो लावलाय. तर एवढ्या सर्व मला पूजा करायला लागतात आणि त्या माझ्याकडून होतात. जी त्यांची पूजा आहे म्हणजे पंचोपचारची पूजा म्हणतो ती माझ्याकडून होते. जेव्हा जेव्हा देवांचे कोणते वार असतात, आता गुरुवारी स्वामींना अभिषेक करते, मंगळवारी गणपतीला अभिषेक करते, सोमवारी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करते. म्हणजे जेवढे जेवढे काय आहे तर ते मी पाळते. त्याच्यामुळे त्यांची जी पूजा आहे ती यथासांग होत असते, व्यवस्थित होते. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे देव असतील, चुकून
जास्ती असतील वगैरे तरी पण त्यांची जर पंचोपचारी पूजा होत असेल तर त्याचा काही त्रास होत नाही. जेवढे माझ्याकडे देव आहेत त्यांची मी व्यवस्थित यथासांग पूजा करते आणि ती पूजा नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल आणि त्यांचा कृपाशीर्वाद मला नक्कीच मिळतो. मी हेच सांगेन. म्हणजे मी तेच सांगेन तुम्हाला, की तुम्ही कोणतीही पूजा करा, कोणतीही सेवा करा, फक्त मनापासून करा. कोणतंही वाईट काही मनात नसेल तर आपल्याला ती सेवा फळते आणि आपले देव आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. तर मला हेच व्हिडिओमधून सांगायचं होतं, की माझ्या घरात देवघरात काय एवढ्या मूर्ती आहेत. पण जर तुमच्याकडून व्यवस्थित सेवा अर्चा होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. शंख आणि एक शंखाचं सांगायचं होतं. मला एक कमेंट आली होती. शंख जो आहे तो दक्षिणावर्ती शंखच असावा. त्याचं सुद्धा जे आपण पाणी वाहतो ते पूर्व पश्चिम ठेवलं तरी चालतं किंवा मग उत्तरेकडे असेल तरीही चालतं. जिथून पाण्या म्हणजे असं निमुळता भाग जो असतो तो मी उत्तरेकडे केलाय. म्हणजे तसा केला तरी चालतो किंवा पूर्व पश्चिम ठेवलात तरीही चालतो. तर हे असं माझं देवघर आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून हे देवघर नक्कीच बघितलं असेल. सर्वात पहिली म्हणजे स्वामींची मूर्ती, त्यानंतर कुलदेवीचा टाक, त्यानंतर हे चांदीचं कॉइन, दुसऱ्या पायरीवर ही स्वामी महाराजांच्या पादुका, त्याच्यानंतर इथे खंडोबाचा टाक आणि इकडे स्वामींच्या डाव्या हाताला आपल्याला पहिल्याच गणपतीची स्थापना, त्याच्यानंतर बाळकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, आई महालक्ष्मी, आई लक्ष्मी, त्यानंतर अन्नपूर्णा माता, शंकराची पिंडी. तुम्ही शंकराची पिंडी बघू शकता. तर त्याचं जे पाणी वाहायचं जे आहे म्हणजे त्याचा निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचे. त्याच्यानंतर इथे पिण्यासाठी पाणी, त्यानंतर हा दक्षिणावर्ती शंख, त्याचबरोबर श्रीयंत्र आणि कमळगठ्ठ्याची माळ आणि ही स्वामींची मूर्ती आणि हा मंगल कलश. तर माझ्या मंगल कलशाला आता एवढा मोठा कोंब आलाय. आता या पौर्णिमेला मी तो नक्कीच बदलेन आणि इथे आहे आई तुळजाभवानीची मूर्ती. हा जो कोंब आहे माझ्या मंगल कलशाला तर तो हा एवढा वाढलाय 3च महिन्यात. आता या पौर्णिमेला मी नक्कीच बदलेन. आणि एक सांगायचं होतं तुम्हाला ते म्हणजे जर असा कोंब जर तुम्ही नारळ ठेवताय तुमच्या कुलदेवीच्या नावाने तर त्याला ना कोंब हा आलाच पाहिजे. असं एकदा मला माझ्या भटजी काकांनी सांगितलं होतं, की जेव्हा कोंब येतोच तेव्हाच तुमची म्हणजे असं म्हणतात, की जेव्हा कोंब येतो तेव्हा तुमची जी काही लक्ष्मी म्हणजे तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे. त्याच्यामुळे हा कोंब जो आहे तो आला पाहिजे. आता कोंब वाढलाय चांगला तर मी ते बदलणार आहे आणि मग पौर्णिमेला मी मंगल कलश ठेवणार आहे. तर मंगल कलश ठेवायला माझ्या देव्हारात जागा नाहीये. बघा त्या पायऱ्या छोट्या छोट्या आहेत म्हणून मी तो मंगल कलश आपल्या म्हणजे पूजा करताना आपल्या डाव्या हाताला ठेवलाय. म्हणजे देवघरातच आहे, फक्त देवघराच्या बाहेर ठेवलाय मी, कारण आतमध्ये पायऱ्यांवरती जागा नाहीये. जर तुमच्याकडे जागा असेल तर त्याला वरच्या पायरीवर स्वामींच्या पायरीवर त्याला आपल्या डाव्या हाताला पूजा करताना आपल्या डाव्या हाताला मंगल कलशाची स्थापना करा. तर अशा प्रकारे माझं देवघर आहे आणि प्रत्येकाच्या घरात देवघर असेलच. जशी तुम्हाला पूजा जमेल तशी पूजा अर्चा करा. केलेली सगळी पूजा देवाच्या म्हणजे देवापर्यंत पोहोचतेच आपला जर विश्वास असेल तर. तर हेच मला सांगायचं होतं व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील, जर तुम्हाला अजून कुठल्या सेवेबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की मेसेज करा. जर मला माहिती असेल तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायची मदत करेन. व्हिडिओ तर इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका विषयावरती. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.